आणि यानंतर आपण थेट पाहतो ही दृश्य अंतरवाली सराटीमधून प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। जेव्हा ते या भेटीसाठी येत होते तेव्हा त्यांना धमकीचा सुद्धा त्यांच्या पीएला फोन आलेला होता। आता मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये आता बैठक होणार आहे। या बैठकीअंती नेमकं जरांगे उपोषण करण्यापासून मागे हटतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की गळाभेट या दोघांनी घेतलेली आहे एकमेकांशी। सध्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलेला आहे। प्रसाद लाड यांचा सत्कार केला जातोय। मनोज जरांगे स्वतः त्यांचा सत्कार करतायत। त्या दोघांमध्ये आता भेट होईल। 30 मे रोजी मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाची हाक दिलेली होती। या दोघांच्या बैठकीअंती नेमकं काय निर्णय होतो, जरांगे आंदोलन करतात काय आंदोलन करण्यापासून ते माघार घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की ही दृश्य मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी प्रसाद लाड तिथे उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय छेडे सध्या आपल्यासोबत आहे। विजय, ही भेट झाल्यानंतर पत्रकारांशी हे दोन्ही नेते बोलू शकतात का? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर आता प्रसाद लाड हे या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार नारायण कुचे देखील आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आता जस्ट जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील त्यांचं स्वागत करत आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये या दोन्ही नेत्यांच्या जे आहेत आता चर्चा होणार आहे। मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आता त्यांना सांगणार आहेत। त्याचबरोबर प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी केलेले काम हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ठेवणार आहेत। आणि मी देखील एक मराठा आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि मी मराठ्यांच्या हितासाठी काम करलं असं देखील प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं होतं। त्याचमुळे आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहे। सध्या जर बघितलं तर या ठिकाणी चर्चा जी आहे त्या दोघांची होणार आहे आणि या चर्चेमध्ये दोघांचं आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते आता 30 तारखेपासून उपोषणाचं हत्यार त्यांनी उपसलेलं आहे आणि ते उपोषण करू नये असं आवाहन जे आहे ते आता प्रसाद लाड यांनी केलं होतं। यासाठी आम्ही सरकारला भांडू असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता नेमकी ह्या दोघांमध्ये काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील आता हे दोघं एकमेकांची भेटी घेत आहे। या दोघांच्या आता चर्चा देखील होणार आहे। ही चर्चा झाल्यानंतर आता माध्यमांसमोर येऊन दोन्ही आता आपले प्रतिक्रिया देतील। मात्र सध्या जर बघितलं तर उपोषणापूर्वीच आता भाजपचं शिष्टमंडळ म्हणावं लागेल या ठिकाणी आलेलं आहे आणि हे त्यांची भेट जी आहे ती घेत आहे। या भेटीमध्ये नेमकी दोघांचं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सिद्धेश। पण विजय, एकंदरीतच जरांगे आता 30 मे रोजी आंदोलनाला बसतायत। तत्पूर्वी हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आलेलं आहे। प्रसाद लाड यांच्यासोबत नेमकं कोण कोण आहे अजून शिष्टमंडळात? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर प्रसाद लाड यांच्यासोबत सध्या भाजपाचे आमदार नारायण कुचे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष किशोर शितोळे देखील त्यांच्यासोबत आहे। 3 नेते जे आहेत ते आता 3 जण या ठिकाणी आले आहेत। माता मनोज जरांगे पाटील यांचे 3 नेते जे आहेत ते भेटी घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत। सध्या जर बघितलं तर माध्यमांसमोरच ते चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता नुकतेच ते दाखल देखील झालेले आता या संदर्भात संपूर्ण चर्चा होणार आहे। त्याचबरोबर आज सकाळी जर बघितलं तर प्रसाद लाड यांच्यावरती काही जणांनी धमकी दिली। धमकीचे फोन आले तर त्यांनी म्हटलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी त्यावरती प्रतिक्रिया दिली। आल्यानंतर आम्ही ती देखील चर्चा करू, नेमकी ते कोण होते, कोणी या बाबतीत त्यांच्यासोबत कोणाला धमकी दिली असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे सध्या जर बघितलं तर या ठिकाणी जायचं आता नेते चर्चेसाठी दाखल झालेले आणि आता माध्यमासमोरच ते चर्चा करणार असल्याचं देखील आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता माध्यमाला समोर ठेवूनच ते आता या संपूर्ण चर्चा जी आहे ती पार पाडणार आहेत। पण विजय, आपण आधी असं म्हणत होतो की या शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये आधी भेट होईल, त्यांची एक मीटिंग पार पडेल आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील। मात्र मीटिंग पूर्वीच ते माध्यमांशी बोलतात, म्हणजे याचा अर्थ तोडगा निघालेला आहे। याचा अर्थ आता काहीतरी भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत जरांगे। नाही सिद्ध जर बघितलं तर ही चर्चा जी आहे ती माध्यमांसमोर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जी काही चर्चा होणार आहे आंदोलनापूर्वी ही संपूर्ण चर्चा जी आहे ती माध्यमांसमोरच केल्या जाईल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता माध्यमांसमोरच बसून दोन्ही बाजू ज्या आहेत त्या समजून घेतल्या जाणार आहेत। स्वतः मनोज जरांगे पाटील देखील त्यांच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या देखील माध्यमांसमोर प्रसाद लाड यांच्या समोर ठेवणार आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं जे काम केलेलं आहे मराठा समाजासाठी ते देखील माध्यमांसमोर प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ठेवणार आहेत। त्यामुळे आता दोन्ही जर बघितलं तर दोन्ही आणि भाजपाचे आमदार नारायण कुचे हे देखील त्या चर्चेमध्ये सहभागी आहे। माध्यम समोर ही संपूर्ण चर्चा जी आहे ती संपन्न होणार आहे। चर्चा झाल्यानंतर दोघांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माध्यमांसमोर येतील। नक्कीच विजय, पण एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी जरांगे यांची प्रमुख मागणी काय, का पुन्हा एकदा आता हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे?
नक्कीच सिद्ध जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं. त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्यात यावं, त्याचबरोबर सगळी सोयऱ्याच्या मागणी देखील लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर अनेक मराठा तरुणांवरती आंदोलनाच्या वेळी काही गुन्हे दाखल झाले होते, ते देखील सरकारने माघारी घ्याव्या अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. मात्र या मागण्यांपैकी अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या नोंदी देखील सापडल्या होत्या. त्या नोंदीच्या कुणबीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे असं देखील त्यांनी सांगितलं होतं. मात्र 67 लाख नोंदी सापडूनही राज्यभरामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याचं म्हणलं आणि उपोषण जे सोडण्यात आलं हैदराबाद गॅजेट लागू करण्यानुसार, मात्र ते देखील लागू करण्यात आलं नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. कारण 8 महिने आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे, 8 महिन्याचा वेळ देऊन देखील सरकार या बाबतीत गांभीर्य घेत नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा आवाहन त्यांनी केलं होतं की मी 30 मे रोजी या बाबतीत उपोषणाला बसणार आहे, अंतर्वालीतूनच उपोषणाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही करायचं सरकारच्या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्या असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर चर्चेसाठी 24 तारखेपर्यंत तुम्ही माझ्याकडे येऊ शकता असं देखील त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळे प्रसाद लाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतल्याची पाहायला मिळाली होती, बाजूची त्यांनी मांडली होती. मात्र त्यानंतर थेट मनोज जरांगे यांनी थेट प्रसाद लाड यांनाच आव्हान दिलं होतं की तुम्ही समाजासाठी बोलतात तर तुम्ही इथे या असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. अशी चर्चा झाल्यानंतर स्वतः प्रसाद लाड यांनी या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी दाखल झालेले आहे. काल जर बघितलं ते मुक्कामी छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. आज आता मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेत आहे. या ठिकाणी जर बघितलं त्यांचं सत्कार जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र आता या संदर्भात त्यांची चर्चा होणार आहे आणि ह्या 30 मे रोजीच्या होणाऱ्या उपोषणावरती कसा तोडगा निघतो या बाबतीत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ते उपोषण करू नये यासाठी ते चर्चा देखील करणार आहेत. सरकारला वेठीस धरू नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता नेमकी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या कोणत्या मागण्या प्रसाद लाड यांच्या समोर ठेवतात आणि प्रसाद लाड नेमकी काय कामं जे आहेत ते मनोज जरांगे यांना सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सध्या जर बघितलं तर मराठा आरक्षणाची धग आहे ती पेटत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होती. अंतरावलीतून पुन्हा एकदा त्यांनी आव्हान जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आता या दोघांची चर्चा जी आहे ती थोड्या वेळात सुरू होईल. आता माध्यमासमोरच ही चर्चा सुरुवात होणार आहे. सिद्धेश, नक्कीच. पण विजय, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की जर या चर्चेअंती जर काहीच निष्पन्न नाही झालं तर जरांगे उपोषण करण्यावरती ठाम असतील का, की पुन्हा एकदा आणखी जे काही जरांगे ज्या मागण्या करतील त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते सरकारला वेळ देतील? नक्कीच जर बघितलं तर आम्ही आमच्या उपोषणावरती ठाम असल्याचं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कारण आता चर्चेसाठी आम्ही बोलवलेलं आहे. जे काही करायचं तो आता 30 तारखेच्या आतमध्ये करावं असं त्यांनी म्हणलं होतं. त्यामुळे आता मी आमच्या उपोषणावरती ठाम असल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र आता प्रसाद लाड या ठिकाणी दाखल झालेले आता ते नेमकी काही मनोज जरांगे पाटील यांना सरकारसाठी काही वेळ मागतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण काही दिवसापूर्वी जर बघितलं आदेश काढण्यात आला होता ओबीसीतून जे आहेत तरुण परीक्षा देतात मात्र त्यांना ओपन मध्ये एंट्री दिली जाणार नाही असा आदेश काढण्यात आला होता. त्याच्यावर देखील मराठा अभ्यासकांची बैठक जी आहे ती त्यांनी बोलवली होती. ती 29 तारखेला जी आहे ती बोलवली आली. मात्र तोपूर्वी सरकारला जो आहे तो वेळ 30 तारखेचा त्यांनी दिला होता. मात्र आता या 30 तारखेपर्यंत नेमक्या दोघांचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सध्या वेळ जी आहे ती देणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हणलं होतं. मात्र आता प्रसाद लाड या ठिकाणी आले ते नेमकी कोणती भूमिका घेऊन आलेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. विजय, एकंदरीतच आपण पाहतोय की सध्या दोन्ही नेत्यांमध्ये माध्यमांसमोर ते चर्चा करतील. मात्र आपण जर जरांगेंच्या आंदोलनाचा इतिहास बघायचा झाला ना विजय, तर याच्या आधी सुद्धा जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलेले होते. जरांगेंच्या आंदोलनावेळी सुद्धा अनेक शिष्टमंडळ येऊन जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र जरांगे आपल्या मागण्यांवरती आणि आपल्या भूमिकेवरती ठाम होते. मात्र आता सुद्धा त्यांची एक देहबोली अशी सांगते की जर चर्चा सकारात्मक झाली तर आंदोलनापासून ते आंदोलनावरती पाणी सोडू शकतात आणि ते पुन्हा माघार घेऊन पुन्हा सरकारनं जे काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची वाट बघू शकतात. कारण सरते शेवटी वाट बघणं हेच जरांगेंच्या हातात आहे. जर जरांगेंनी जर आंदोलनाचा पवित्रा घेतला तर हे आंदोलन कितपत तीव्र असू शकतं याची धग कुठपर्यंत पोहोचू शकते काय माहितीये? नक्कीच जर बघितलं तर संपूर्ण आंदोलनाची धग जी आहे ती सगळीकडे पेटल्याची आपल्याला पाहायला मिळते. सध्या देखील 2 ते 3 दिवसापूर्वी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते समाज या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यांना पाठिंबा देखील मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अनेक वेळा जर बघितलं त्यांनी उपोषण केलेले आहे. सरकारचं सिस्टम आल्यानंतर काही गोष्टीवरती सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण देखील सोडल्याचं पाहायला मिळत होतं. आतापर्यंत 9 वेळा जे आहे ते मनोज
मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं आहे. प्रत्येक वेळी आपल्या पदरात काही ना काही पडतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक वेळी आपल्याला सगळं मिळणार नाही असं देखील प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे सरकारला वेळ देणं देखील गरजेचं असल्याचं त्यांनी अनेक वेळा वक्तव्य जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं होतं. स्वतः मुंबईमध्ये उपोषण केल्यानंतर देखील त्यांनी म्हणलं होतं की सरकारवर विश्वास ठेवणं देखील गरजेचं आहे. तेच आपलं मायबाप आहे, मात्र त्यांच्यावरती वेळ देण्याचं गरजेचं असल्याचं त्यांनी भूमिका घेतली होती. मात्र आता यावेळी जर बघितलं तर प्रसाद लाड या ठिकाणी आलेले आहेत. नेमके आता ते किती वेळ काय नेमकी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतात आणि या चर्चेमध्ये नेमकी काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असतं. नक्कीच आपण एकंदरीतच पाहतोय सध्या मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये सध्या चर्चा होतीये आणि या चर्चेनंतर ते माध्यमांसमोरच ही चर्चा करणार आहेत आणि या चर्चेअंती नेमकं काय निर्णय घेतात हे दोन्ही नेते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगेंच्या अटींना सरकारचं शिष्टमंडळ काय उत्तर देतं, कशा पद्धतीनं